हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना. मी रश्मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे टेस्टी बाईटमध्ये. तर नाश्ता सिरीजमध्ये आपली दुसरी रेसिपी आहे ढोकळ्याची रेसिपी, ज्याला खमणही बोललं जातं. तर ढोकळा बनवण्यासाठी एक्झॅक्ट जे मेजरमेंट असतं त्या मेजरमेंटनुसार जर आपण ढोकळा बनवला तर तो नक्कीच सुंदर आणि सुबक बनतो. तर बघूयात आपण ढोकळ्याची रेसिपी. तो लेट्स गो फॉर द रेसिपी. आणि ढोकळा बनवण्यासाठी मी आज मेजरमेंटचा प्रॉपर मेजरमेंट तुम्हाला दाखवले आहे. तिथे मी एक कटोरे घेतलेला आहे. त्या कटोरीमध्ये मी टाकते आहे 1 कप पाणी. नंतर मी पेल्याच्या साहाय्याने तुम्हाला ते मोजून दाखवते की हे जे मेजरमेंट कपचं 1 कप पाणी आहे ते पेल्याच्या साहाय्याने किती. तर 1 पेला भरून ते पाणी एक्झॅक्ट असतं. तर 1 पेला भरून पाणी आपण टाकलेलं आहे त्या कटोरीमध्ये. त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकत आहे 1 टीस्पून लिंबू सत्व. आता 1 टीस्पून लिंबू सत्व पोह्याच्या चमच्याच्या आपल्या पुढच्या बाजूनी म्हणजे तेवढ्या अंदाजाने आपण 1 लिंबू सत्व तेवढं टाकणार आहोत. त्यानंतर मी त्यात टाकत आहे 4 टेबलस्पून साखर. 4 टेबलस्पून साखर म्हणजे टेबलस्पून म्हणजे 4 पोह्याच्या चमच्यांचे अंदाज आपण घ्यायचा. 4 चमचे आपण त्यात साखर टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण त्यात टाकलं आहे चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर त्यात आपण टाकणार आहोत 2.5 चमचे तेल. पोह्याचा चमचाचा अंदाजा घ्यायचा. पुन्हा एकदा आपण त्यामध्ये टाकत आहोत 2.5 चमचे तेल. एक्झॅक्ट हे माप घेऊनच तुम्ही करा. तुमचा नक्कीच ढोकळा खूप सुंदर आणि सुबक बनेल. ॲक्च्युली बनवायच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत. आता हे छान पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपण काय काय टाकलंय, तेल टाकलंय, साखर टाकली आहे, नमक टाकलं आहे, लिंबू सत्व टाकलं आहे, पाणी. बस हे रेस्ट करायला हे पाणी ठेवून द्यायचंय छान पद्धतीने मिक्स करून. आता इथे आपण घेत आहोत 2 कप मेजरमेंटचे 2 कप बेसन. हे छान पद्धतीने चाळणीच्या साहाय्याने आपण चाळून घेणार आहोत, कारण मग ते प्लेन आणि छान विदाऊट गुठळ्या बनतात ते छान पद्धतीने मिक्स होतं. आता एक नेहमी लक्षात ठेवायचं, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, मी 1 कप पाणी घेतलंय त्याला 2 कप बेसन पीठ घेतले. हाच अंदाजा आपल्याला डोक्यात ठेवायचा. 1 कप पाण्याला 2 कप बेसन पीठ. आणि बघा छान पद्धतीने ते मिक्स होते. गुठळ्या आपण चाळून घेतल्यानंतर सहसा राहत नाही, पण राहिल्याच जरी राहिल्याच तरची गोष्ट आहे, तरी आपण छान पद्धतीने ते मिक्स करून घेणार आहोत. तर इथे मी छान पद्धतीने ते मिक्स करून घेतेय. प्रत्येकाची ढोकळा बनवण्याची वेगळी पद्धत आहे. कोणी इनोणी बनवतं, कोणी लिंबू सत्वानी बनवतं. तर इथे आपण मी सगळ्या प्रकारचे ढोकळे ट्राय करून बघितलेले आहे. मी त्याही पद्धतीने तुम्हाला तयार करून दाखवणारच आहे. पण आज आपण जे लिंबू सत्वाने ट्राय करतो तेही खूप अप्रतिम बनतं. तर ते आज आपण बघणार आहोत. आणि लिंबू सत्वाने बनवलं तर ते तोंडामध्ये खूप लवकर मेल्ट होतं. हे जर आपण इनोनी बनवलं तर ते आपल्याला एवढं परफेक्टली नाही लागत. आता इथे मी तेल चांगलं ग्रीस करून घेते कुकरच्या भांड्याला. प्रत्येकाकडे केक टीन असतो किंवा कोणाकडे स्टीमर असतं, त्यानुसार आपण मी त्या भांड्याला चांगल्या पद्धतीने इथे मी माझं इडली पात्र ठेवलेलं आहे गरम करायला. त्याच्यामध्ये एक प्लेट ठेवली आणि पाणी ठेवले, प्री हीट करायला ठेवले. मी सहसा बेक करायला, कोणतीही गोष्ट बेक करायला किंवा स्टीम करायला ना इडली पात्राचा वापर करते, कारण माझं त्याच्यातनं वाफ बाहेर निघत नाही. सो मी त्याच्यात आता इथे आपण टाकला आहे 1 टीस्पून बेकिंग सोडा. खायचा सोडा जो आपला आहे तो टाकलेला आहे. तो ऍक्टिव्हेट करण्यासाठी त्याच्यावरती मी टाकलेला आहे पाणी. आता हे जेव्हा रेस्ट होतं ना पूर्ण पीठ, नंतर हे छान पद्धतीने आपण बेकिंग सोडा टाकल्यानंतर हलवतोय. हे जेव्हा आपण पीठ हलवत होतो मगाशी, चांगलं मिक्स करत होतो, त्याच्यानंतर 10-15 मिनिटांनंतर आपल्याला ही प्रोसिजर करायची, कारण हे पीठ रेस्ट झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकलेला आहे. सो तोही छान पद्धतीने आपल्याला फेटून घ्यायचा आहे. एक 15 ते 20 मिनिटं छान पद्धतीने फेटून घेतल्यानंतर जास्त वेळ न घालवता आपल्याला पटकन ते कुकरच्या भांड्यामध्ये टाकून शिजायला ठेवून द्यायचं आहे. स्टीम करायला इडली पात्रामध्ये ठेवून द्यायचं आहे. मी आधीच ग्रीस करून ठेवलं आहे कुकरच्या भांड्याला. सो हे जे बॅटर आहे छान पद्धतीने मिक्स, त्याच्यामध्ये तुम्ही बघत आहात एअर बबल्स तयार होतात येत आहे. एअर बबल्स त्यामध्ये तयार झाले आहेत. आता जेव्हा आपण कुकरच्या भांड्यामध्ये हे सगळं बॅटर शिफ्ट करणार आहोत, त्याच्यानंतर देखील तुम्हाला त्याच्यामध्ये एअर बबल्स दिसतील. ते एअर बबल्स आपण टॅप करून त्यांना रिकामी करणार आहोत. त्याच्यानंतर ते पीठ जे आहे ते प्रॉपर प्लेन होऊन जाते. ते तुम्ही बघाल आता कसं प्लेन होऊन जातं. एअर बबल्स त्याच्यातले आपल्याला पूर्ण काढून टाकायचे आहेत. आणि त्यानंतर आणि बॅटरची कन्सिस्टन्सी बघा, जास्त पातळही नाहीये आणि जास्त घट्टही नाहीये. सो त्यानुसारच आपल्याला ते बॅटर ठेवायचंय.
सो आता तुम्हाला एअर बबल्स दिसतात ते मी टॅप 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 करून त्याचे सगळे एअर बबल्सही काढून टाकते आणि त्यानंतर ना मी ते इडली पात्रामध्ये जे स्टीम करण्यासाठी मी पाणी ठेवलं आहे त्यामध्ये मी स्टीम करण्यासाठी एक 30 मिनटं, एक्झॅक्ट 30 मिनटं तरी आपल्याला ठेवायचं आहे. लोक बोलतात 15 ते 20 मिनटं, पण 25 ते 30 मिनटं ठेवाल तर अतिउत्तम. छान पद्धतीने ते बेक होऊन बाहेर निघतं. आता इथे तुम्हाला एअर बबल्स दिसतात ते एअर बबल्स आपण सगळे काढून घेणार आहोत. मी ऑलरेडी इडली पात्र ठेवलेलं आहे प्रीहीट व्हायला. त्याच्या आतमध्ये मी एक प्लेट ठेवून पाणी ठेवून ते प्रीहीट व्हायला ठेवलं आहे. ह्याच्यामधले तुम्ही बघत आहात मगाशी एअर बबल्स किती दिसत होते आणि टॅप केल्यानंतर ते एअर बबल्स पूर्ण प्लेन होऊन गेलेत. सो आता आपण ते भांडं ठेवूयात इडली पात्रामध्ये. किती 25 ते 30 मिनटं आपल्याला ठेवायचे. पहिले 5 मिनटं प्रीहीट करायला मोठ्या गॅसवर ठेवायचे, पहिले 5 मिनटं. त्यानंतर ना मीडियम गॅस करून 25 ते 30 मिनटं ठेवून द्यायचे. त्यानंतर आपल्याला ते बंद करून आता आपण इथे तयार करणार आहोत ढोकळ्याला तडका द्यायची तयारी. इडली पात्रामध्ये मी ठेवून दिला आहे. त्यावर वरती जर तुम्हाला असं जाणवत असेल की त्यातनं हवा बाहेर निघते, कारण हवा आपल्याला बाहेर निघून द्यायची नाही, आतमध्ये छान पद्धतीने शिजून द्यायचे. तर माझ्याकडे हे लसूण आलं ठेचायचा ठोंबा होता, मी त्यावर तो ठेवून दिलाय कारण हवा बाहेर पडायला नको. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं तिकडे ते स्टीम होतंय तोपर्यंत आपण तयार करून घेऊयात ढोकळ्याला तडका द्यायची तयारी. सो मी इथे तडका पॅनमध्ये घेतला आहे. 2 मोठे चमचे तेल, त्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी. छान पद्धतीने तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी छान पद्धतीने तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्ते. 10 ते 15 कढीपत्ते टाकायचे छान पद्धतीने. तेही छान पद्धतीने तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत मिरची. ते छान पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर आपण जेव्हा आपल्याला वाटेल की बाबा हा आता हे तडतडायला लागले की त्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी. खूप सुंदर पद्धतीने ढोकळा तयार होतो. नक्की ह्या मापाने तुम्ही ढोकळा ट्राय करून बघा, नक्की तुमचा तयार होईल तोही सुंदर. कारण बहुतेकदा काय होतं काय थोडं. आणि आणखी एक गोष्ट तुम्ही यामध्ये ऑब्झर्व केलं असेल की मी ढोकळ्यामध्ये हळद नाही टाकली. हळद न टाकता देखील ढोकळा तुम्ही बघाल एक्झॅक्ट तोच कलर घेईल. आणि हळद काही टायमाला टाकली तर तुम्ही बघतात की जेव्हा ते बेकिंग सोडाचं रिॲक्शन होतं तेव्हा त्याला रेड पॅचेस येतात. सो मी हळद मोस्ट ऑफ अवॉइड करते, मी हळद टाकत नाही. तरी ते त्याला पिवळा कलर हा येणारच आहे. सो इथं आपला तडका रेडी झालाय. त्यात आपण टाकला आहे चवीनुसार मीठ. छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत आपण साखर. 2 मोठे चमचे साखर टाकतोय आपण. ते छान पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत. इथे आपला तडका रेडी आहे. सो येस 20 ते 25 मिनिटांनंतर आपण ते इडली पात्रामधला आपला ढोकळाही रेडी झाला होता. चुकीने माझ्याकडनं तिथे कॅमेरा ऑफ झाला होता ते सगळं करत असताना. सो येस आपण तो तडका त्याच्यावर मस्त पद्धतीने गार्निश केला आहे. ढोकळा अगदी जाळीदार आणि सुंदर आणि सुबक होतो या मापाने. एक्झॅक्ट ह्या मापाने केलं तर नक्की ट्राय करून बघा घरी. अजूनही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब